भांडण झालं की तुला बोलता येत नाही आणि त्याचा तुझ्यावर एक ताण तयार होतो, तुला त्याचा त्रास होतो, दबलेपणाची एक भावना तयार होते. असं का होते आणि यावर काय उपाय आहे याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. जेव्हा आपलं भांडण होतं तेव्हा मुख्यतः काय होते की आपल्याला खूप राग येतो. जेव्हा आपल्याला खूप राग येतो तेव्हा आपलं स्वतःवरचं नियंत्रण सुटते आणि स्वतःवरचं आपलं नियंत्रण सुटलं की मग आपल्या मनात इतका त्रागा तयार होतो की आपल्याला कशाचंही भान राहत नाही, छातीमध्ये पुष्कळदा धडधड होते, एक भीती तयार होते. आणि असं मुख्य कारण असते आपण भित्रे आहोत हे नाही, तर आपल्याला खूप राग आलेला आहे आणि तो राग आपल्याला नियंत्रित करता आलेला नाही हे. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा भांडण होते तेव्हा समोरच्याचा कधीही राग करायचा नसतो. जेव्हा आपण राग करत नाही तेव्हा आपला फोकस जो आहे तो मुद्द्यांकडे जातो. आणि समोरच्याचा राग येऊ नये म्हणून काय आवश्यक आहे, तर समोरच्याकडून आपल्याला ज्या अपेक्षा आहेत नैतिकतेच्या त्याला मर्यादा असणं, किंबहुना समोरचा आपल्यासोबत नैतिकतेनेच वागल्या पाहिजे, त्याने भांडण करूच नये ही अपेक्षा नसणं. समजा एखाद्या व्यक्तीला एखाद्या वाघाचं लहान छोटंसं पिल्लू सापडलं. ते एकटं होतं म्हणून त्याने त्याला घरी आणलं, दूध वगैरे पाजलं. ते पिल्लू मोठं झालं. लहानपणापासून ते त्याच्या कुत्र्यासोबत खेळत होतं आणि मोठं झाल्यानंतर वाघाच्या त्या पिल्लाने अचानक या व्यक्तीला पंजा मारला, याच्यावर अटॅक केला. आता हा बंदूकधारी आहे, याला पण अटॅक करण्याची, बंदूक चालवण्याची संधी भेटली नाही. पण याच्या कुत्र्याने ते पाहिलं आणि कुत्रा या वाघाच्या अंगावर गेला. याला संधी भेटली आणि याने वाघाला गोळी चालवून ठार केलं. आता लक्षात घ्या, या प्रसंगामध्ये या वाघाने माझ्यावर हल्ला करायलाच नको होता. या वाघाने असं का केलं, मी याला दूध पाजलं, असं केलं तसं केलं, या गोष्टी डोक्यात बाळगल्यामुळे काय होईल, जर त्याला बंदूक चालवायची आहे, कधी चालवायची आहे, कशी चालवायची आहे हा विचार करायला स्पेसच भेटणार नाही. त्याच्या डोक्यात तो वाघाचा रागच भरलेला आहे, कारण हा हे स्वीकारायलाच तयार नाही आहे की वाघाने आपल्यावर हल्ला केला. आणि म्हणून जर तुमच्या बाबतीत असं भांडण घडलं असेल, कोणी काही बोललं असेल, तर समोरचा व्यक्ती असा बोललाच कसा, असा भांडलाच कसा, हे प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो. जे वास्तव आहे ते स्वीकारल्यानंतर त्यातून मार्ग कसा काढायचा याच्यावर फोकस करायचा असतो. पण जर या व्यक्तीने असं का केलं याच्यावरच तुम्ही जर फोकस केलं तर तुम्हाला काय रिप्लाय द्यायचा आहे, तो प्रसंग कसा हँडल करायचा आहे याच्याकडे तुमचं लक्षच जाणार नाही, किंवा याच्याकडे लक्ष देण्यासाठी तुम्हाला स्पेस, एनर्जी किंवा तुमच्या डोक्यामध्ये जी जागा आहे ती शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून नैतिकतेच्या या अपेक्षांवर आपल्याला कुठेतरी मर्यादा घालाव्या लागत असतात. समजा तुम्ही भारत पाकिस्तान क्रिकेटची मॅच पाहत आहात. भारताची बॅटिंग सुरू आहे, भारताचा बॅट्समन बॅटिंग करत आहे, पाकिस्तानचा बॉलर बॉलिंग करत आहे. आता या पाकिस्तानच्या बॉलरने बॅट्समनला शिव्या दिल्या, स्लेज केलं आणि त्याने रागाच्या भरात विकेट फेकली, तर तुम्हाला आवडेल का? आणि समजा त्याने त्या शिव्यांकडे दुर्लक्ष केलं, त्याने स्वतःचं उद्दिष्ट काय आहे याच्यावर फोकस केलं आणि त्यानंतर त्याने व्यवस्थित रन्स कसे काढायचे, विकेट कशी वाचवायची याच्यावर फोकस केलं, तर तुम्हाला कोणता पर्याय याच्यातला योग्य वाटतो, पहिला की दुसरा? दुसराच ना. सेम गोष्ट आहे. जेव्हा आपण राग करतो, समोरच्याने आपल्यासोबत असं वागूच नये अशी एक तीव्र अपेक्षा बाळगतो, त्यावेळी आपलं उद्दिष्ट काय, तो प्रसंग कसा हाताळायचा आहे याचं आपल्याला भान राहत नाही. आणि जेव्हा असं होतं तेव्हा दोन प्रकारच्या प्रतिक्रिया आपल्याकडून जाण्याची शक्यता असते. एकतर आपण खूप जास्त रागात प्रतिक्रिया देऊ किंवा खूप जास्त डिफेन्सिव्ह होऊन जाऊ, अगदी थिजून जाऊ आणि काहीच बोलणार नाही. म्हणून अशा वेळी आपलं उद्दिष्ट काय, आपल्याला त्या अगदी कठीण प्रसंगामध्ये, भांडणाच्या प्रसंगामध्ये, वादावादीच्या प्रसंगामध्ये काय साध्य करायचं आहे हेही महत्त्वाचं आहे. अनेक भांडणं अशी असतात, अनेक वाद असे असतात की जे जिंकण्याची काही गरजच नसते. त्यामुळे असे वाद कोणते हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, ठरवता आलं पाहिजे, जे कॉमन सेन्सने आपण ठरवू शकतो. जर आपल्याला भांडणामध्ये किंवा वादावादीमध्ये किंवा अशा प्रसंगामध्ये उद्दिष्टाचं भान असेल तरच आपण योग्य मुद्दे मांडू शकतो. जेव्हा आपण भावनिक होतो, आपल्याला राग येतो, त्यावेळेस आपण
मुद्द्यांपेक्षा भावनिक प्रतिक्रिया द्यायला सुरुवात करतो आणि मग तिथे आपण कुठेतरी पर्सनल होऊन बोलत असतो, व्यक्तिगत बोलत असतो. मुळात या प्रक्रियेमध्ये होते काय की जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण मांडत नसतो. ज्याला उगाच वाद घालायचा आहे, ज्याला उगाच भांडण करायचं आहे, त्याला फालतू मुद्दे पाहिजे असतात आणि खरे मुद्दे नको असतात. आणि म्हणून जितके जास्त मुद्दे असतील तितका तो प्रभावी ठरत असतो आणि जितके कमी मुद्दे असतील तितके तुम्ही किंवा सत्य ज्याची बाजू असेल तो प्रभावी ठरण्याची शक्यता असते. त्यामुळे आपले नेमके मुद्दे कोणते आणि त्या नेमक्या मुद्द्यांवरच फक्त फोकस करायचं असते. बाकी भावनिक जी बडबड असते ती दुर्लक्षित करायची असते. पुष्कळदा जेव्हा भांडण होते तेव्हा समोरच्या व्यक्तीचा जो दर्जा असतो तो तुमच्यापेक्षा मोठा असतो. म्हणजे भांडण तुमचं तुमच्या बॉससोबत सुद्धा होऊ शकत असते आणि त्यामुळे तुमच्यावर एक भीती असते, परिणामांची भीती असते की इथे आपण भांडण केलं तर त्याचे परिणाम काय होतील आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही बोलू शकत नाही आणि त्याचं एक दडपण तर असतेच. मग अशा वेळी आपल्या मर्यादा काय, आपलं पुन्हा उद्देश काय हे आपल्याला ठरवायचं असते आणि त्याच्यानुसार आपल्याला आपली योजना बनवून त्या पद्धतीने वागायचं असते. म्हणून अशा ठिकाणी भावनिक न होता आपण जितके स्थिर राहू आणि आपल्या मुद्द्यांवर ठाम राहू तितकं आपल्यासाठी फायदेशीर असते. म्हणून ज्यांच्यासोबत वाद होण्याची शक्यता आहे, भांडण होण्याची शक्यता आहे, त्यांच्या बाबतीत आपण आधीपासूनच जर अलर्ट असणार असू तर त्याचा आपल्याला उपयोग होणार असतो. आणि आणखीन सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की हे सगळे पॉईंट तुमच्या केव्हा कामी पडतील, जेव्हा तुमच्यात आत्मविश्वास असेल. समजा आत्मविश्वासाच्या अभावामुळे लहानपणापासून कधी असर्टिव्ह तुम्ही बोललेच नाही म्हणून जर तुम्हाला भांडण करताना समोरच्याला फेस करता येत नसेल, समोरच्याला बोलता येत नसेल, किंवा असंही होऊ शकतं की तुम्ही तुमच्या कामात प्रॉम्प्ट करत नसल्यामुळे समोरचा तुमच्या चुकांचा किंवा तुमच्या या मर्यादांचा गैरफायदा घेत असेल आणि तो तुम्हाला बोलत असेल तर अशा वेळी सुद्धा तुम्ही काही बोलू शकत नाही. म्हणून आपला आत्मविश्वास कसा मेंटेन राहील या दृष्टीने आपण प्रत्येक कृती केली पाहिजे. आपण आपल्या कामात त्या पद्धतीने प्रॉम्प्ट राहिलो पाहिजे याचं आपण भान ठेवलं पाहिजे. आणि आपण सवयीने असर्टिव्हनेस डेव्हलप केला पाहिजे. असर्टिव्ह बनण्याची आपण प्रॅक्टिस केली पाहिजे. हळूहळू ती सवय विकसित करत गेली पाहिजे. कारण जर तुमच्यात आत्मविश्वास नसेल, असर्टिव्हली बोलायची सवय नसेल तर ती 2 दिवसात विकसित होणार नाही. त्यावर तुम्हाला जाणीवपूर्वक काम करावं लागेल. ही बाब लक्षात घ्या की भांडणाला उत्तर भांडण हे कधीच नसते, तर शांततेने योग्य पद्धतीने गरज असेल तरच आपले मुद्दे मांडणं हे महत्त्वाचं असते. शेवटी आपण भांडणाला काय रिप्लाय देतो याच्यापेक्षा आयुष्यात किती ग्रो करतो हेच महत्त्वाचं असते. ही बाब लक्षात घ्या. सध्या मी इथेच थांबतो. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.